खरंच रेसिपी खूप छान असतात आणि इन्स्टंट जर तयार करायची असली तर आपल्याला ही कुठली पूर्वतयारी न करता मी ही इडली बनवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. बघू शकता त्याला किती छान जाळी आलेली, एकदम स्पंजी झालेली आहे. अवघ्या 10 मिनिटात आपली इडली तयार होईल. इतकी सोपी पद्धत आहे, खूप कमी साहित्यातला तयार होते. तर सगळ्यात अगोदर इथे मी मध्यम बारीकवाला रवा घेतलेला आहे. जास्त बारीकवाला नाही घ्यायचा, थोडासा जाडसरवालाच घ्यायचा. तर मी या वाटीने 2 वाटी रवा वापरलेला आहे. ज्या वाटीने आपण 2 वाटी रवा वापरला त्याच वाटीने 1 वाटी दही घेतलेला आहे. जर दही नसेल तर काय वापरायचं तर पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला. चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये. साधारण छोट्या चमच्याने मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. याची बॅटरची कन्सिस्टन्सीच व्यवस्थित ठेवायला पाहिजे आपण. आणि हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं. काय ना, रवा कुठेही जरी थोडासा कमी हिराला तर आपली इडली स्पंजी होत नाही. त्यामुळे हे व्यवस्थित एकजीव करायचं. याला फक्त तुम्हाला 10 ते 15 मिनटं लागतात. 10 ते 15 मिनटामध्ये मस्त इडली तयार होते. आणि दही टाकल्यामुळे ते लवकर फर्मट होतं, म्हणून आपण इथे दह्याचा वापर केलेला आहे. डबल त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी वापरलेलं आहे. तर साधारण इथे 2 वाट्या पाणी लागलेलं आहे. 2 वाट्या पाणी लागलेलं आहे. आता परत पाणी टाकून मी परत ते मस्त एकजीव करून घेत आहे. काय आहे ना, जेवढं जास्त आपण याला एकजीव करणार तेवढं बॅटर आपलं चांगलं होणार. अशा पद्धतीने हलवत हलवत ते मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला थिकच ठेवायची आहे. खूप सोपी आहे आणि खायला म्हणसाल तर खूपच पौष्टिक झाली होती ही रवा इडली. कुठलीही फर्मेंट करायची गरज नाही, रात्रीपूर्व तयारीही करायची गरज नाही. एखाद्या वेळेस जर आपल्याला खावीशी वाटली तर आपण अशा पद्धतीनं करू शकतो. आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे एक 10 मिनटं झाकून ठेवायचं. 10 मिनटं झाकून ठेवायचं, नंतरच यूज करायचं. म्हणजे काय आहे ना, 10 मिनटापर्यंत दही ते जास्त फर्मेंट होते. दही रवा थोडंसं पाणी टाकायचं आणि कन्सिस्टन्सी याची परत आपल्याला मेंटेन करायची आहे. अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी परत आपल्याला मेंटेन करायची आहे. आणि याला इन्स्टंट स्पंज येण्यासाठी मी इथे तुम्हाला सांगणार आहे काय वापरायचं आहे. तर इथं याला इन्स्टंट स्पंज येण्यासाठी मी इथे वापरलेली आहे 1 पुडी इनोची. इनो जर वापरला ना तर आपली जी इडली आहे ती अशी जास्त जाळीदार होते आणि स्पंजी होते, फ्लफी होते. जर तुम्ही किती वेळ जरी ही रवा इडली ठेवली ना तरी संध्याकाळपर्यंत चांगली राहते. तर अशा पद्धतीने इनो टाकायची. त्याला ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचा पाणी टाकायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण बघू शकता, म्हणजे पाणी टाकल्यानंतर आपली इनो जी आहे ती ॲक्टिवेट होते. आता बॅटर हे जास्त फुललेलं आहे, आता व्यवस्थित फर्मेट झालेले आहे कारण त्याला अगोदरच जाळी तयार झालेली आहे. अशा पद्धतीचं जर बॅटर झालं ना तर आपली इडली नक्कीच स्पंजी होते. तुम्ही किती प्रेस केली तर अशी मस्त फ्लफी होते आणि किती वेळ जरी ठेवली तरी चांगली राहते. तर आता मी इथे इडली पात्राचे भांडे घेतलेले आहे. त्याला थोडंसं ऑइल ग्रीस करून घेत आहे. एका ऑइल ब्रशनं ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली इडली काढायला सोपी जाते. म्हणून अशा पद्धतीने मी तिथे ऑइल लावून घेतलं. आता थोडं थोडं चमच्याच्या साहाय्याने ते बॅटर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बघू शकता, जास्त पातळी कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आहे, अशी थिक कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर ठेवायचं आहे. एकीकडेच मी इडली पात्रामध्ये पाणी गरमसुद्धा करायला ठेवलं होतं. पाणी थोडंसं गरम झालं की मग आपले जे इडलीचे भांडे आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या वाटेत जरी लावल्या तरी होते. जर तुम्हाला इडली पात्रात नसेल लावायच्या तर वाफेच्या चाळणीवर छोट्या छोट्या वाटेसुद्धा आपण इडली तयार करू शकतो. इथे रवा भाजण्याचं काम नाही आहे आपल्याला, आपण रवा लगेच यूज केलेला आहे. झाकण ठेवून याला एक 10 मिनटं होऊ द्यायचं. 10 ते 15 मिनटं उघडूनही बघायचं नाही मधात, कारण नंतर मग त्याचा जो स्पंज आहे ना तो कमी होत असतो. म्हणून याला मधात उघडून पाहायचं नाही नेहमी. झाकण उघडून बघितल्यानंतर बघू शकता एक 10 ते 15 मिनटांनी आपल्या इडल्या किती मस्त स्पंजी झालेला आहे, फ्लफी झालेला आहे. वरतून पण त्याला किती मस्त टम्म फुगलेलं आहे. आणि आता हे सगळे काढून घ्यायचे. याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतरच काढायचं आहे, कारण एकदम जर गरम काढली ना तर आपली इडली त्याला चिटकेल. म्हणून थंड होऊ द्यायचं 5 मिनटं. 5 मिनटानंतर काढायच्या. बघू शकता पूर्ण किती मस्त फुगलेलं आहे. तर थंड झाल्यानंतर मी ह्या चाकूला त्याला खालून थोडीशी ढील दिली चौकून आणि मस्त मग अलगद काढून घ्यायच्या आहे इडल्या. बघू शकता काय मस्त फुगलेली आहे.
खायला म्हणसाल तर तितकीच भारी झाली होती. तांदूळ आपण जे तांदूळाची बनतो ना त्याच्यापेक्षाही ही खायला मला खूप आवडली आणि मुलांनाही खूप पौष्टिक. बघू शकता, प्रेस करून दाखवत आहे तुम्हाला, तरीही ती इडली किती मस्त स्पंजी झालेली. अशाच पद्धतीने 2 वाटी रव्यामध्ये आपल्याला इथे 12 इडल्या तयार झालेल्या आहे सगळ्या. आणि त्याच्यासोबतच मी सांबार बनवला होता. आपण याच्यासोबत नारळाची चटणीसुद्धा बनवू शकता. सांबार बनवला तर खूपच छान लागते, इडली सांबार मस्त. तर सांबाराची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज ही तुम्हाला इडलीची रेसिपी माझी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. थँक्यू. बाय.